गुड मॉर्निंग मुलांनो. आपण सेकंड चॅप्टर मध्ये सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत आणि लास्टली म्हणजे काल शेवटचा प्रॅक्टिस सेट सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. आज आपल्याला पाहायचा आहे प्रॉब्लेम सेट. ठीक आहे, प्रॉब्लेम सेट 2 ऑफ मॅथ पार्ट 1. Here I'm going to share the screen. Here we go. ओके, आणि हा आहे आपला प्रॉब्लेम सेट सेकंड. आज जेवढे क्वेश्चन होतील तेवढे घेऊया, बाकीचे उद्या घेऊया. काही येत असतील ते तुम्ही पण सॉल्व्ह करा, म्हणजे प्रॉब्लेम सेट बराच मोठा आहे हा. बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे, एमसीक्यू म्हणजे अल्टरनेट. तुम्हाला काय खाली काही ऑप्शन दिले, त्यापैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे ते सांगायचे. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर कोणता तो सांगायचा. ओके, इरॅशनल नंबर म्हणजे असा नंबर ज्याला रॅडिकल साइनच्या बाहेर काढता येत नाही, किंवा तो ऑलरेडी रॅडिकल साइन मध्ये असतो परंतु बाहेर काढता येतो. आता 5 तर ऑलरेडी रॅडिकल साइन मध्ये आहे, हा आहे, हा आहे. या तिन्ही बद्दल विचार करू. हा तर रॅडिकल साइन मध्ये नाहीच आहे, म्हणजे हा रॅशनल नंबर आहे हे आपल्याला समजलं. इथे पहा, 16 ला बाहेर घेता येतं. 16 हा स्क्वेअर आहे 4 चा आणि 25 स्क्वेअर आहे 5 चा, म्हणजे यालाही रॅडिकल साइनच्या बाहेर काढता येतो. आणि 196 हा स्क्वेअर आहे 14 चा, राईट. म्हणजे उरला कोणाचा, रूट पाय. रूट पाहिला म्हणजे त्या रॅडिकलला बाहेर घेता येत नाही, म्हणजे ऑप्शन बी बरोबर आहे. करेक्ट ऑप्शन कोणतं इथे, ऑप्शन. अशा प्रकारे आपण त्याला एक्सप्लेन करू शकतो. सो दिस इज प्रणव. एक मिनिट, एक मिनिट ना, मी हा परत घेतो इथे. तुमच्याकडे बुक्स असतील तर पेज नंबर 34 काढा. मी त्याला इथे घेतो. याचं काय एक्सप्लेनेशन देण्याची गरज नसते, एमसीक्यू क्वेश्चन आहे ते. त्याचं एक्सप्लेनेशन देण्याची गरज नसते. ठीक आहे, पहा पहिल्यामध्ये क्वेश्चन कोणता, म्हणजे ऑप्शन कोणतं बरोबर आहे पहिल्या क्वेश्चनचं, ऑप्शन बी बरोबर आहे. ऑप्शन बी मध्ये रूट 5 जो आहे तो प्युअर इरॅशनल नंबर आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग इज अन इरॅशनल नंबर. आता डेसिमल फॉर्म मध्ये दिल्याच्या नंतर इरॅशनल नंबर कसा फाइंड आउट करायचा. पहा, जर आपल्याला एखादा फ्रॅक्शन दिला तर आपण डिनॉमिनेटरनं न्यूमरेटरला काय करत असतो, भाग घालत असतो, आणि आलेला म्हणजे जेवढा भाग गेला ते आपला आन्सर असतो. जेव्हा आन्सर हे काय म्हणू आपण, टर्मिनेटिंग असेल म्हणजे पूर्ण भाग जात असेल, तेव्हा तो रॅशनल नंबर असतो, इरॅशनल नसतो. किंवा मग पूर्ण भाग जात नसेल, रिकर होत असेल काही पार्ट किंवा काही नंबर पुन्हा पुन्हा येत असतील, आवर्ती होत असेल त्यांची, तर तो सुद्धा रॅशनल नंबर असतो. आता फर्स्ट मध्ये पहा, यार इथे पूर्ण भाग गेलेला आहे 0.17, याच्यानंतर काही शिल्लक राहिलेलं नाही, म्हणजे हा रॅशनल नंबर आहे. देन सेकंड मध्ये पहा, इथे पूर्ण भाग गेलेला नाही परंतु रिकरिंग होते. रिकरिंग म्हणजे काय, आवर्ती होते, पुन्हा पुन्हा 513 513 513 हा पॉइंट नंतर पुन्हा पुन्हा येणार आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्या डोक्यावरती बार काढत असतो. त्याचा अर्थ असा असतो की इथे पूर्ण भाग जरी जात नसेल तरी काही पोर्शन पॉइंट नंतर काही पोर्शन याची रिकरिंग होते. ओके, पुनरावृत्ती होत आहे, त्याच्यामुळे त्याला आपण आवर्ती असं म्हणतो मराठीमध्ये. इथे आवर्ती होत आहे म्हणजे हा सुद्धा रॅशनल नंबरच आहे. इथे काही नंबरची आवर्ती होते म्हणजे हा सुद्धा रॅशनल नंबरच आहे. पण ऑप्शन डी पहा, ऑप्शन डी मध्ये काय आहे की पॉइंट नंतर पूर्ण भागही जात नाही आणि आवर्ती देखील होत नाही, म्हणजे हे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे. सॉरी, नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे, इथे पूर्ण भागही जात नाही आणि आवर्ती सुद्धा येत नाही, म्हणजे ऑप्शन डी बरोबर आहे. ऑप्शन डी इथे इरॅशनल नंबर आहे. ओके, समजलं का? हो गुड. हो.
Now हो let's सर. move towards question number 3. Decimal expression of which of the following is non-terminating recurring? म्हणजे वर जे होतं ना नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग, इथे कोणत्या फ्रॅक्शनचं, कोणत्या रेग्युलर फ्रॅक्शनचं डेसिमल एक्सपेन्शन जर केलं आपण तर ते नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असेल. म्हणजे या अपूर्णांकाला जर आपण पॉइंट मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला तर कोणत्या अपूर्णांकाचं ते पॉइंट मधलं कन्वर्जन हे पूर्ण भागही जाणार नाही आणि आवर्ती देखील होणार नाही. म्हणजे यासारखं असेल, वर जे दिसतं यासारखं असेल. म्हणजे थोडक्यात इरॅशनल नंबर कोणता आहे हे सांगायचं आहे. इथे पहा, इथे 5 आहे डिनॉमिनेटर मध्ये. 5 जर असेल तर वर पॉइंट नंतर 0 घेऊ शकतो आणि जर युनिट प्लेसला 0 असेल तर 5 ने पूर्ण भाग जातो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे हा रॅशनल नंबर आहे. इथे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग अशी केस येणार नाही. सिमिलरली इथे सुद्धा डबल झिरो जर घेतले आपण, डबल झिरो जर घेतलं तर एका प्लेसला 16 ने भाग जातो. पहिल्यांदा 8 ने भाग जाईल, 8 2 16, नंतर 2 उरतील डिनॉमिनेटर मध्ये आणि 2 ला भाग जाईल तर वर 0 असेल तर म्हणजे तो इवन नंबर होईल. पॉइंट नंतर 0 किती वाढवू शकतो आपण, 0 जर असेल युनिट प्लसला तर तो असतो इवन नंबर, आणि इवन नंबर असेल तर त्याला 8 नेही भाग जातो आणि 16 नेही भाग जातो आणि 2 नेही भाग जातो. ठीक आहे. आता याच्याकडे या, इथे जर आपण डबल झिरो दिले पॉइंट नंतर, पूर्ण भाग नाही गेल्याच्या नंतर जर डबल झिरो दिले असेल तर इथे 25 ने डबल झिरो जर असेल एखाद्या नंबरला लास्टला युनिट आणि 10 प्लेसचा नंबर 00 असेल तर 25 ने त्याला भाग जातो. फॉर एक्झाम्पल 100 असेल, 200 असेल, 300, 400, 500 तसं 700 जर असेल शेवटी तर त्याला 25 ने कम्प्लीट भाग जात असतो. ओके, म्हणजे इथे टर्मिनेट होऊन जाईल तो भागाकार. परंतु इथे मात्र तसं होणार नाही. इथे डिनॉमिनेटर मध्ये 11 आहे, त्याच्यामुळे इथे उरला कोणता आता, हा ऑप्शन सी उरला. म्हणजे ऑप्शन सी बरोबर आहे. इथे ऑप्शन कोणता आला बरोबर, डी वरती आला होता, बी तसा 3 नंबरला काय आला, सी बरोबर आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. समजलं. हो. नंबर क्वेश्चन नंबर 4. एव्हरी पॉइंट ऑन अ नंबर लाईन रिप्रेझेंट. नंबर लाईन वरचा प्रत्येक पॉइंट काय रिप्रेझेंट करतो विचारले. विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. खाली काही नंबर, हा नॅचरल नंबर्स मध्ये फक्त 1 2 3 4 असे असतात. इरॅशनल नंबर मध्ये काय नसतं, रॅशनल नंबर असत नाही. रॅशनल नंबर मीन्स √2 √3 √4 -√2 -√3 हे नंबर. परंतु याच्या व्यतिरिक्त आणखी पॉझिटिव्ह नंबर देखील असतात, रॅशनल नंबर देखील असतात. मग याच्या ऑपोजिट रॅशनल नंबर, फक्त रॅशनल नंबरच असत नाही तर नंबर लाईनवर पूर्ण रिअल नंबर्स असतात. ठीक आहे. A number line is a set of real numbers. That is why every point on the number line represent real numbers. Okay, real number म्हणल्याच्या नंतर रॅशनल नंबर ही आले, नॅचरल नंबर ही आले आणि इरॅशनल नंबर ही आले. आपण रिअल नंबरची डेफिनेशन केली होती. A set combined sets of rational and irrational numbers is called a set of real numbers. रिअल नंबर मध्ये रॅशनल नंबर येतात आणि इरॅशनल नंबर येतात. म्हणजे फक्त त्यांना इंडिव्हिज्युअली घेऊ शकत नाही आपण. फक्त नॅचरल किंवा फक्त इरॅशनल किंवा फक्त रॅशनल नंबरच असत नाहीत नंबर लाईनवर, तर पूर्ण हे तिन्ही असतात म्हणजेच ते रिअल नंबर असतात. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 आपण पाहिलेला आहे. थोडस बाजूला घेतो. हा ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 कसा सॉल्व्ह करायचा पहा आपल्याला. इथे काय विचारले, द नंबर 0.4 रिकरिंग. बारच्या ऐवजी आपण हा डॉट सुद्धा देऊ शकतो. इथे डॉट दिसतो ना तुम्हाला 4च्या हेडवर, आहे का नाही. तर याचा अर्थ असा असतो की नंबर 4 पुन्हा 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 येत आहे, त्याची रिकरिंग होत आहे. ओके, टर्मिनेट जरी होत नसेल, पूर्ण भाग जरी जात नसेल तर त्याची आवर्ती होते. नंबर 4 पुन्हा पुन्हा येतोय. आपल्याला लिहिण्यासाठी कन्व्हिनियंट फॉर्म म्हणून आपण एकतर बार देत असतो आडवी रेषेवरती किंवा मग पॉइंट देत असतो. इथे पॉइंट दिलाय, मीन्स नंबर 0.4 रिकरिंग इन पी अपॉन क्यू फॉर्म. म्हणजेच रेग्युलर फ्रॅक्शन मध्ये त्याचा फॉर्म काय असेल, फॉर्म इफ खालीलपैकी कोणता असेल बघा. आता ऍक्च्युली ते आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. डिनॉमिनेटर मध्ये 9 येणार आहे, प्रश्नच नाहीये. आणि इथे 4 दिसते बघा, इथे 4 आहे म्हणजे इथे पण 4 यायला पाहिजे. आणि ही कन्सेप्ट थोडीशी क्लिअर करूया, थोडं रिवाइज करूया त्याला. असं जर असेल तर आपण काय करत असतो, 0.4 ला एक्स आहे असं गृहीत धरत असतो. एक्स वाय झेड ए बी सी काही घेऊ शकता. लेट 0.4
रिकरिंग इज इक्वल टू एक्स किंवा एक्स इज इक्वल टू 0.4 रिकरिंग असं लिहू शकतो आपण. एक्स इज इक्वल टू 0.4 रिकरिंग. याचा अर्थ काय हो, तुम्ही किती वेळेस ही 4 घेऊ शकता असा त्याचा अर्थ होईल. ठीक आहे, म्हणजे याला 0.4 रिकरिंगला आपण असं लिहू शकतो. 0.4 घेऊ शकतो, 0.44 घेऊ शकतो, 0.444 घेऊ शकतो, 0.4444 टाइम घेऊ शकतो, 5 टाइम, 6 टाइम, किती वेळेस घेऊ शकतो. जसं आपल्याला ज्याची गरज आहे तिथपर्यंत घेऊ शकतो आपण. ओके, नाउ पॉइंट नंतर एकच नंबर रिकर होतोय, अशा वेळेस काय करू आपण, नेक्स्ट स्टेपला दोन्ही साइडला 10 नी मल्टिप्लाय करत असतो. देअरफॉर 10 नी मल्टिप्लाय केले x ला तर काय होईल 10x. आणि इथे काय पकडू आपण, 0.4 रिकरिंगला 0.44 असं गृहीत धरू, कारण 4 किती वेळेस पण घेऊ शकतो. मग हा काय होईल 0.44. याला जर 10 नी मल्टिप्लाय केलं तर राईट साइडला एक वेळेस पॉइंट इथे येईल, म्हणजे याचं कन्वर्जन होईल 4.4. ओके, इथे काय केलं आपण, मल्टिप्लाइड बाय 10. बोथ साइडला 10 नी मल्टिप्लाय केलं तर याचं कन्वर्जन असं झालं आणि याचं कन्वर्जन असं. लेफ्ट साइडचं 10x झालं, राईट साइडचं 4.4 झालं. देअरफॉर आता काय करू, दोन्ही मधून x मायनस करू. देअरफॉर 10x मायनस x. लेफ्ट हँड साइड मधून आपण x मायनस केला, तर राईट हँड साइड मधून करू आपण x ची व्हॅल्यू मायनस करू. x ची व्हॅल्यू काय आहे 0.4 आहे, ते 4.4 मायनस 0.4. लक्षात घ्या, लेफ्ट हँड साइडला आपण x मायनस केलाय, राईट हँड साइडला सुद्धा x मायनस केलाय, xच मायनस केला, फक्त x ची व्हॅल्यू पुट केली आपण. देअरफॉर 10x मायनस x काय येईल 9x. आणि इथे काय येईल, पॉइंट नंतर 4 म्हणजे 0, 4 मायनस 4 0, आणि ते 4 मायनस 0 म्हणजे 4, म्हणजे त्याचा आन्सर काय आला 4. देअरफॉर 9x इज इक्वल टू 4 मीन्स x इज इक्वल टू काय असायला पाहिजे 4/9. तर पहा ऑप्शन मध्ये कुठे आहे का 4/9 आहे का, आहे का? हो सर, आहे सर. कोणता ऑप्शन बरोबर असेल, ऑप्शन ए बरोबर असेल. तर नंबर 0.4 रिकरिंग इन p/q फॉर्म म्हणजेच रेग्युलर फ्रॅक्शन मध्ये त्याचा फॉर्म असेल 4/9. ओके, तर तुम्हाला हाच क्वेश्चन आला क्वेश्चन पेपर मध्ये तुमच्या, ते चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. तुम्हाला हे करण्याची गरज नाही, तुम्हाला फास्ट समजलं पाहिजे की ते 4 पॉइंट आहे म्हणजे 4/9 येणार. जर इथे 4.2 जर असतं तर मग खाली काय आला असतो 99 आला असतं. लक्षात घ्या, 2 नंतर पॉइंट असेल तर आपण 100 न मल्टिप्लाय करतो, 3 म्हणजे पॉइंट नंतर 3 नंबर्स असतील तर 1000 न मल्टिप्लाय करतो, पॉइंट नंतर 4 नंबर्स असतील तर 10,000 न मल्टिप्लाय करतो. इथे पॉइंट नंतर एकच नंबर होता म्हणून आपण काय केलं 10 नी मल्टिप्लाय केलं या प्लेसला. ओके, समजलं का? हो सर. तुमच्याकडे बुक असतील तर हो काय सर, करा तुम्ही, बुक असेल तर हे करा, ते ऑप्शन बरोबर लिहून घ्या. आता मी काय करतो पुढचं घेतो. तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे होते, म्हणजे वेळ वाचला असता. तुम्हीच आहेत हे का नाही. सर हा 6 नंबरचं उत्तर सी, इरॅशनल नंबर. 6 नंबरचं सी आहे. सी. हा राईट. बघूयात काय येतं, आपण थोडं त्याला एक्सप्लेन करूयात. क्वेश्चनचा अर्थ समजून घ्या अगोदर. काय सांगतो क्वेश्चन, व्हॉट इज अंडर रूट n इफ n इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. n हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नसेल तर रूट 9 काय असतो इरॅशनल नंबर असतो. आपण इरॅशनल नंबरची डेफिनेशन पाहिली होती बघा एके दिवशी. रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर मध्ये काय डिफरन्स आहे ते पाहिलं होतं. जर रॅडिकल साइन मधला नंबर हा परफेक्ट स्क्वेअर नसेल तर तो पूर्ण नंबर म्हणजे विथ रॅडिकल साइन तो असतो इरॅशनल नंबर. फॉर एक्झाम्पल हे इथे √3 घ्या, तर 3 कम्प्लीट स्क्वेअर आहे का नाही, कोणत्याही नंबरचा स्क्वेअर 3 नाही, म्हणजे हा झाला इरॅशनल नंबर. आणि √64 जर घेतलं तर 64 हा कोणाचा स्क्वेअर आहे 8 चा, म्हणजे 64 हा कम्प्लीट स्क्वेअर नंबर आहे, म्हणजे हा झाला रॅशनल नंबर. ठीक आहे,
तर इरॅशनल नंबरची डेफिनेशन काय आहे? इफ द नंबर इनसाइड द रॅडिकल साइन नॉट अ Is परफेक्ट not perfect. देन द नंबर इज अन इरॅशनल नंबर. कळालं का? तर ऑप्शन सी बरोबर आहे तिथे. देन नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सर्ड. आता सर्ड कोणती नाहीये ते पाहायचं आपल्याला. सर्डची डेफिनेशन काय आहे? जर एखादा नंबर रॅडिकल साइनच्या बाहेर काढता येत नसेल बाय युजिंग एनी रूल, ओके, रॅडिकल साइनच्या बाहेर जर काढता येत नसेल बाय अनचेंजिंग इट्स व्हॅल्यू, त्याची व्हॅल्यू ही चेंज नाही झाली पाहिजे आणि रॅडिकल साइनच्या बाहेर पण नाही आला पाहिजे एखादा नंबर, काहीतरी शिल्लक राहिलंच पाहिजे मध्ये, तर अशा वेळेस त्याला आपण म्हणतो सर्ड. ओके, आता इथे पहा, नॉट सर्ड विचारले. काय विचारले? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सर्ड. नाही कोणती ते सांगायचे. आता रूट 7 तर सर्ड आहेच, बाहेर घेता येणार नाही, ते ऑर्डर ऑफ सर्ड 2 आहे आणि 7 कोणाचाही स्क्वेअर नाही. सिमिलरली बी मध्ये पहा, ऑर्डर ऑफ सर्ड 3 आहे, म्हणजे 17 हा कोणाचाही क्यूब नाही. ऑर्डर ऑफ सर्ड जर 3 असेल तर तिथं क्यूब विचारात घ्यावा लागतो. ऑर्डर ऑफ सर्ड 2 असेल तर स्क्वेअर विचारात घ्यावा लागतो. सिमिलरली हिअर अंडर रूट 64, सॉरी, अंडर क्यूब रूट 64. इथे पहा, आता 64 कोणत्या नंबरचा क्यूब आहे का? 4 इंटू 4 इंटू 4. इथे ऑर्डर ऑफ सर्ड 3 आहे, म्हणजेच हे बघा 4 इंटू 4 16 आणि 16 इंटू 4 64. म्हणजे हा जो नंबर आहे इथे सापडला आपल्याला, आन्सर इथेच सापडत, त्यामुळे पुढे जाण्याची काही गरज नाही. म्हणजे इथे ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, इकडे जाण्याची काही गरज नाही. समजलं? समजलं का? हो सर. हो सर. गुड, एक मिनिट. हा, आता क्वेश्चन नंबर 8 पहा. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ सर्ड इन क्यूब रूट अंडर रूट 5? हा नवीन क्वेश्चन आहे का नाही? तर इथे थोडं डोकं लावा बरं, याचा आन्सर काय असेल? -2 square root 5 plus square root 3. 5 plus 3 तसं नाही. इथे क्वेश्चन काय? इज द ऑर्डर ऑफ सर्ड. ऑर्डर ऑफ सर्ड म्हणजे इथे तुम्हाला 3 दिसतो ना, हे 3. ऑर्डर ऑफ सर्ड इथे 3 दिसते ना, दिसते का हे 3? आणि क्यूब रूट मध्ये काय आहे? परत क्यूब रूट मध्ये आहे अंडर रूट, म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये 5 आहे. पहा, आपण पाहिलं होतं, असं जर असेल, फॉर एक्झाम्पल अंडर रूट 3 आणि त्याच्यामध्ये एखादा रूट असेल, त्याची ऑर्डर ऑफ सर्ड सपोज 6 असेल, तर अशा वेळेस ऑर्डर ऑफ सर्डचं काय होत असतं? मल्टिप्लिकेशन होत असतो. समजलं का? त्याची टोटल सर्डची ऑर्डर काढण्यासाठी आपल्याला त्यांच्या 2 ऑर्डर ऑफ सर्डची काय करावं लागते? मल्टिप्लिकेशन करावं लागते, आणि येणारा आन्सर काय असतं? त्या एकंदरीत सर्डची ऑर्डर ऑफ सर्ड असते. मग इथे काय आहे? 3 आहे, इथे काय नाही, म्हणजे 2 असेल. 2 इंटू 3 किती आहे? 6. म्हणजे ऑप्शन सी बरोबर आहे. ओके, रॅडिकल साइन, इनसाइड रॅडिकल साइन जर असेल तर ऑर्डर ऑफ सर्डची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय, गुणाकार करायचा आहे, आणि येणारा आन्सर त्या टोटल सर्डचं ऑर्डर ऑफ सर्ड असेल. समजलं का? हो. ओके, नेक्स्ट. काही लिहू नका रे. हा, क्वेश्चन नंबर 9 पाहायचं आपल्याला. विच वन इज द कॉन्जुगेट पेअर ऑफ 2 रूट 5 प्लस रूट 3? कॉन्जुगेट पेअर कोणती आहे? तुम्हाला सांगितलं कॉन्जुगेट पेअर शिकवते वेळेस की नंबर्स तेच असतात, फक्त साइन ऑपोजिट असतं. त्या दोन टर्म्स मधलं साइन ऑपोजिट असतं. आता निगेटिव्ह कुठे कुठे पहा, नंबर तेच असतील. पहिला नंबर जसा कसा असेल, पॉझिटिव्ह 2 रूट 5. बघा, पॉझिटिव्ह 2 रूट 5 कुठे दिसतोय का तुम्हाला? पॉझिटिव्ह 2 रूट 5 आहे का कुठे? पहा, पॉझिटिव्ह 2 रूट 5 हे पॉझिटिव्ह 2 रूट नाही. सी मध्ये सर आहे. सी मध्ये आहे सर. 2 रूट सी मध्ये आहे, डी मध्ये आहे. सी पॉझिटिव्ह 2 रूट 5. ऑप्शन थोडे कॉम्प्लेक्स दिसेल बघा, म्हणजे हे प्रॉब्लेम सेट पाहतोय आपण. इथे पहा, डी मध्ये असेल. इथे रूट 3 पॉझिटिव्ह आहे, देन रूट 5
पण इथे पॉझिटिव्ह आहे. त्याच्या ऑपोजिट काय आहे? निगेटिव्ह नंबर असला पाहिजे. म्हणजे कोणता ऑप्शन बरोबर असायला पाहिजे? एक पॉझिटिव्ह, म्हणजे दोन्ही इथे पॉझिटिव्ह आहेत ना, इथे √5 आणि √3 दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. मग पैकी एक तरी निगेटिव्ह पाहिजे त्याची कॉन्सिक्युटिव्ह पेअर होण्यासाठी. आपण त्यांचा सिक्वेन्स चेंज करू शकतो. लेफ्ट साइडचा नंबर राईट साइडला लिहू शकतो, राईट साइडचा नंबर लेफ्ट साइड लिहू शकतो, डझंट मॅटर. फक्त दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर एक निगेटिव्ह असायला पाहिजे. मग इथे कोणता नंबर आहे? म्हणजे सर आन्सर सी आहे ऑप्शन. सर ए येते ना. ओके, ऑप्शन सी बरोबर आहे 9व्याचं. ऑप्शन सी. मग थोडा विचार करू दे मला. सर मार्क्स का 2√3 आहे इथे. नाही 2√5 पाहिजे आपल्याला. 2√3 आहे इथे. पाठीमागचं उत्तर एखाद्या चुकीचं असू शकतं. इथे 2√5 पाहिजे उत्तर. 2√3 आहे इथं. आता कोणता नंबर असणार आहे? इथे आहे, परंतु √3 मायनस असायला पाहिजे. √3 मायनस आहे, पण हा पण मायनस व्हायला आहे. इथेच आहे ना रे हे. हे बरोबर आहे. हा बघा कशा प्रकारे ए बरोबर आहे. हा हे बरोबर नाही. मला वाटलं इथे √5 आहे काय की. हे बघा 2√5 इथे पण आहे 2√5 आणि पॉझिटिव्ह √3. मी थोडा कलर चेंज करतो, एक मिनिट. हा अंडू करतो सगळं. एकच मिनिट थांबा, थोडं तुम्हाला एक कन्सेप्ट समजून सांगतो. तर पुस्तकात 9व्याचं सी आहे. 9व्याचं सी नाही चूक आहे. 9व्याचं सी नाही येणार. कसं येणार सर? नाही तुम्हाला? पुस्तकात चूक असू शकता, लक्षात घ्या. सर तुम्ही म्हणलात ना नंबर चेंज करायला जमते तिकडचे इकडे. हो जमतेत ना. मग दोन्ही पॉझिटिव्ह तर एक निगेटिव्ह पाहिजे दोन्ही पैकी. दोन्ही निगेटिव्ह जमत नाही. नंबर चेंज करायला √3 पॉझिटिव्ह आहे ना. तू याचा सांगतोयस का? हे ह्याचा सांगतोयस का? हो सीचं ते कशामुळे नाही पहा. हे बरोबर असलं असतं. हा 2 जो आहे ना, हा 2 जर इथं असता तर मग जमलं असतं. कारण √5 चा जो √5 मध्ये बाहेर जे रॅशनल नंबर आहे ना मल्टिप्लिकेशन मध्ये, तो नाहीये ना √5 च्या बाजूला. गिवन सर्ड मध्ये इथे 1च आहे आणि इथे 2 दिलाय. म्हणजे ऑप्शन सी बरोबर असणार नाही. कोणता ऑप्शन बरोबर आहे? हे ऑप्शन बरोबर आहे. ते कशा प्रकारे बरोबर आहे सांगतो. इथे √3 आहे पॉझिटिव्ह, इथे √3 पॉझिटिव्ह आहे. म्हणजे √3 त्यांनी पॉझिटिव्ह घेतलं. आता रिमेनिंग जो नंबर राहिला किंवा रिमेनिंग सर्ड राहिली ती मात्र निगेटिव्ह असायला पाहिजे. मग रिमेनिंग सर्ड कोणती आहे? 2√5 आहे. इथे पॉझिटिव्ह आहे तर त्याच्या कॉन्सिक्युटिव्ह पेअर मध्ये ती निगेटिव्ह यायला पाहिजे. हे बघा, हे आहे का निगेटिव्ह 2? निगेटिव्ह 2√5 नंबर तोच आहे, फक्त एक निगेटिव्ह झाला. कळालं? म्हणजे याला आपण असं लिहू शकतो, असंही लिहू शकतो आपण त्याला, √3 - 2√5. ठीक आहे. सिक्वेन्स चेंज जरी झाला तरी त्याचा आन्सर काही चेंज होत नसतो. समजलं का? हो. परत एकदा सांगू. समजलं? रिपीट करा. दोन्ही पैकी एकाचं साइन चेंज झालं पाहिजे, नंबर चेंज नाही झाला पाहिजे. ओके, फक्त साइन चेंज झालं पाहिजे दोन्ही पैकी. इथे नंबर चेंज करता येते पहा. √5 आहे, इथे 2√5 तुम्हाला कुठे दिसणारच नाही. इथे √3 आहे, इथे मात्र 2√3 कुठून आणलं त्यांनी? आहे का नाही? त्याच्यामुळे ऑप्शन सी बरोबर नाहीये, ऑप्शन ए बरोबर आहे. ओके, नंबर तेच राहिले पाहिजे, फक्त दोन्ही पैकी एकाचं साइन चेंज झालं पाहिजे. हा असा रूल आहे कॉन्सिक्युटिव्ह पेअर असण्यासाठी. देन द व्हॅल्यू ऑफ, याची व्हॅल्यू काय असेल काढायची. आता कालच पाहिलं आपण ही व्हॅल्यू कशी काढायची. तर आता आपण व्हॅल्यू काढूया. त्याची काय येईल ते येईल. हा गिवन काय आहे? ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 12 मायनस इन ब्रॅकेट 13 + 7 × 4. ओके, तर याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. अगोदर हे सोडवूयात. हे 12 जशाला तसं. देन 13 + 7 काय येईल? 13 + 7 येईल -20 × 4. आता 12 - 20 अगोदर परफॉर्म करायचं का 20 × 4 अगोदर परफॉर्म करायचं? बॉडमॉस अगोदर मल्टिप्लिकेशन ऑपरेशन परफॉर्म करायचं. 12 - 80
12 मायनस 80, 80 मधून 12 तुम्ही मायनस केलं तर किती राहतील 60, निगेटिव्ह 68. मग आपण काल पाहिलं की अब्सोल्यूट व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू काय असते पॉझिटिव्ह असते. आता 86 आहे कुठे एफ आहे, हे ऑप्शन बरोबर. ठीक आहे, गॉट इट. समजलं का रे? सर ओके, अशा हो, सर. प्रकारे फर्स्ट क्वेश्चन आपला क्लिअर झालेला आहे. आता सेकंड क्वेश्चन कडे जाऊया. हा सेकंड क्वेश्चन. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, जेवढे होतील तेवढे घेऊ आज. क्वेश्चन क्लिअर दिसतोय का सगळ्यांना? राईट द फॉलोइंग नंबर्स इन पी अपॉन क्यू फॉर्म. पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये फॉलोइंग नंबर्स आपल्याला लिहायचे. तर फर्स्ट आहे त्याच्यामधला गिवन. एक मिनिट, थोडं लहान करतो म्हणजे क्लिअर दिसेल. 0.555. आता पॉइंट नंतर किती आहे इथे? पॉइंट नंतर किती नंबर्स आहेत? 3. 1 नंबर असेल तर आपण 10 ने मल्टिप्लाय केलं होतं, लक्षात घ्या. 2 नंबर असतील तर 100 न मल्टिप्लाय करायचंय आणि 3 नंबर्स असतील तर 1000 न मल्टिप्लाय करायचं. ओके, इथे रिकरिंग वगैरे दिलं नाही त्यांनी, असायला पाहिजे. रिकरिंग असायला पाहिजे, त्यांनी दिलं नाही. आपण याला कसं लिहू? इट कॅन बी रिटन ॲज 0.5 रिकरिंग. समजलं का याचा अर्थ काय झाला? तर हा 5 काय होतो? रिकर होतोय. बरोबर आहे. बुक मध्ये चेक करा बरं, रिकर दिले का? इथे तर काही दिसत झालंय. डॉट 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 आहे, असं आहे बघा, डॉट 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 असं आहे. ओके, तर त्याचा अर्थ काय आहे? 0.5 रिकरिंग, म्हणजे 5 रिपीट होतोय खूप वेळेस. इथे माझ्या बुक मध्ये नाहीये म्हणून दिसत नाही, इथे डॉट 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 आहे. म्हणजे 5 किती टाइम्स पण येतोय. काय करूया आपण? लेट 0.5 recurring is equal to x. मग त्याला कसं लिहू आपण? therefore x is equal to 0.5. याला आपण 0.5 रिकरिंग ला कसं लिहू शकतो? 0.555 किती वेळेस पण लिहू शकतो, जशी आपल्याला गरज वाटेल तशी. समजते ना? त्याला असंही लिहू शकतो आपण. आता 10 ने मल्टिप्लाय करू, कारण पॉइंट नंतर एकच नंबर आहे का नाही? therefore 10x is equal to 5.5. काय केलं आपण इथे? मल्टिप्लाइड बाय 10. 10 ने मल्टिप्लाय केलं. therefore इथे आलं 10x आणि इथे 5.5. आता x मायनस करू दोन्ही साइड मधून. that is 10x minus x is equal to 5.5 minus 0.5. कारण इथे x ची व्हॅल्यू काय आहे? 0.5 आहे. 10x मायनस x काय येईल? 9x येईल. आणि 5.5 मधून 0.5 आपण सबस्ट्रॅक्ट केला तर काय उरेल? 5 उरेल. हा पॉइंट नंतर हा 5 0 होईल, नंतर पॉइंटच्या खाली पॉइंट येईल आणि 5 मधून जर 0 जर सबस्ट्रॅक्ट केला तर 5 राहील. therefore x is equal to 5/9. हे त्याचं आन्सर आहे. पहिल्याचं आन्सर हे आहे. समजलं का? पहा आन्सर काय आहे. तर सर इथे बुक मध्ये आन्सरच नाही. बुक मध्ये आन्सर नाहीये. ते नाहीये, दुसरे. काय आन्सर? 555 अपॉन हे 1000. 555 आपण 1000 नाही. आपण बुक काढूया, थोडं लक्षात घ्या. जम्बलिंग काय झालेली आहे, प्रिंट मिस्टेक आहे बुक मध्ये. हे 555 आहे ना, हे ओरिजिनली काय 555 डॉट 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 असं आहे, म्हणजे 5 खूप वेळेस येतोय. समजते का? इथे पहा, एक गोष्ट पहा तुम्ही, इथे काय आहे? रिकरिंगचं साईन दिलेलं दिसते तुम्हाला? हे सेकंड मध्ये काय रिकरिंगचं साईन दिले का? इथे दिसते.
हे सेकंड नंबर क्वेश्चन बार दिलं का हो रिकरिंग सर. म्हणजे रिकर दिलेले कम्प्लीट तो जर तिथे जर कम्प्लीट भाग जात असेल तर आपल्याला त्याला पी अपॉन क्यू मध्ये म्हणजे तो रॅशनल नंबरच असेल ना, इरॅशनल नसणार तो किंवा रिकरिंग हो. नसणार थोडक्यात. बाकी सगळे नंबर बघा रिकरिंग आहेत, ते वेगवेगळ्या फॉर्मने दाखवलेले. फॉर एक्झाम्पल इथे बार दिले डोक्यावरती, इथे काय दिलंय 315 315 डॉट डॉट डॉट, याचा अर्थ 315 काय होतोय रिकर होतोय पुन्हा पुन्हा येतोय. इथे पण तसंच आहे 417 417 पुन्हा पुन्हा येतोय, नंतर डॉट 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 दिलं, याचा अर्थ डॉट डॉटचा अर्थ काय आहे की नंबर सेट ऑफ नंबर 417 हा रिपीट होतो. आणि इथे तेच दाखवण्यासाठी बार दिलेले, पण इथे तसं काही दिलेलं नाही. दिस इज नथिंग बट द प्रिंट मिस्टेक. ही काय आहे प्रिंट मिस्टेक आहे. इथे एकतर 0.5 रिकरिंग डोक्यावर बार किंवा डॉट द्यायला पाहिजे होता, किंवा 5च्या नंतर असे डॉट 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 द्यायला पाहिजे होते. ते आपण समजून घेऊया. 5च्या नंतर डॉट डॉट द्यायला पाहिजे होते, आपण गृहीत धरले 5च्या नंतर डॉट डॉट आहेत म्हणून, आणि तसंच लिहिलंय इथं. इथं 5च्या नंतर डॉट डॉट लिहिलंय मी, दिसते का? हे जर डॉट 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 वगैरे असतील तर त्याचा आन्सर हे असेल. ओके. आणि ते जर तुम्ही 1000 सांगताय ना 1000 अपॉन 1000, तसं असण्यासाठी ह्याला काय याच्यावरती म्हणजे 555 वर इथे रिकर आला पाहिजे होता. मग 555 रिपीट होतं, याचा अर्थ फक्त 5 सुद्धा रिपीट होतोय, आहे का नाही? त्याच्यामुळे हेच आन्सर बरोबर आहे त्याचं. घेतलं लिहून? आपल्याकडे 5 मिनिट राहिले, एक क्वेश्चन होईल आणखी. स्क्रीनशॉट घ्या याचा फास्ट. घेतला? ओके. हो सर. ओके, सेकंड क्वेश्चन पाहूया आपण आता याच्यामधला. बाकीचे तुम्ही अशा प्रकारे सॉल्व्ह करा. रिकरिंग पाहिजे, रिकरिंगचेच क्वेश्चन असतात हे, तिथे प्रिंट मिस्टेक आहे. सेकंड नंबर क्वेश्चन. सेकंड नंबर मध्ये काय दिले 29.568 568 रिपीट होतोय. ठीक आहे, तर याला आपण कसं लिहू शकतो? हा 568 जो दिसतोय ना, तो पुन्हा पुन्हा किती वेळेस घेऊ शकतो, जशी आपल्याला गरज वाटेल तशी. ठीक आहे, आपण काय करू, या नंबरला x कन्सिडर करू. लेट 29.568 recurring is equal to x. Therefore x ची व्हॅल्यू काय होईल मग 29.568. आता 568 ही रिकरिंग असल्यामुळे ते किती वेळेस घेऊ शकतो? आय एम रिपीटिंग दिस फ्रिक्वेंटली, पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला मी. रिकरिंगचा अर्थ तो सेट जो आहे 568 चा, तो गट जो आहे, समूह जो आहे, तो आपण किती वेळेसही घेऊ शकतो ऍज पर आवर नीड. आता पॉइंट नंतर इथे किती 3 नंबर्स आहेत बघा, ठीक आहे नाही? 3चा ग्रुप रिपीट होतोय, म्हणजे आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, इथे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 1 असेल तर 10 नी, 2 असेल तर 100 नी, आणि 3 असेल तर 1000 नी मल्टिप्लाय करावं. Therefore 1000x is equal to, इथेही 1000 नी मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल? 3 वेळेस राईट साइडला जाईल, 3 वेळेस हा पॉइंट राईट साइडला जाईल, म्हणजेच काय होईल 29,568. तर रिकरिंगचा अर्थ आपण तो गट पुन्हा पुन्हा घेऊ शकतो. मग इथे घेऊ 5 6 8. ओके, समजलं का? आता x मायनस करूया त्याच्यामधून. Therefore 1000x minus x, 1000x minus x इथे लिहिलं, आणि इथे काय असेल मग 29568.568 मायनस x ची व्हॅल्यू काय आहे 29.568. ओके, तर 1000x मायनस x काय असेल 999x असेल. देन आता हे कॅल्क्युलेशन करतो मी, कसं असेल कॅल्क्युलेशन बघा. हे पॉइंट नंतर तर झिरोच येणार आहेत 3 टाइम्स, कारण 568 मधून 568 मायनस झाला. त्याच्यानंतर 18 मधून जर 9 मायनस झाला तर किती राहील 9 राहील. इथे 8 मधून 9 तर मायनस होणार नाही, तर 18 मधून 9 मायनस केला आपण तर 9 राहिला. त्याच्यानंतर याला कन्सिडर करू 5, कारण याने 6 ने 1 इकडे दिला होता, म्हणजे आता 5 कन्सिडर करू. 5 मधून 2 गेले तर 3 राहिले, 5 मधून 2 गेले तर 3 राहिले. मग इथे कोणता नंबर आहे आता 295. म्हणजे याचा आन्सर काय आला, therefore 999x is equal to
29539. Therefore, x is equal to 29539 upon 999. याला जर भाग जात असेल 3 ने वगैरे तर तुम्ही भाग घालू शकता. 9 ने भाग जात असेल 9 ने भाग घालू शकता. बघा कोणत्या नंबरनी भाग जातो. भाग जाईल कोणत्या नंबरनी जाईल का? इतकंच उत्तर आहे पुस्तकात. मग ठीक आहे, एवढंच राहू द्या. तुम्ही चेक करा, भाग जात असेल 3 ने तर भाग घाला, नाहीतर अशाला असं ठेवा. थोडक्यात आपल्याला काय करायचं, पी अपॉन क्यू च्या फॉर्म मध्ये लिहायचे. झालं, पी अपॉन क्यू च्या फॉर्म मध्ये लिहिलं आपण त्याला. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. 1 मिनिट शिल्लक आहे, बाकीचे आपण उद्या घेऊयात. किंवा तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. बघा पॉइंट नंतर 3च नंबर आहे. इथे पण 3च आहे. इथे 2 वेळेस दिले म्हणजे तुम्ही 5-1 हे इथे लिहू शकता. 9.315 वर असा बार लिहू शकता. हे लिहिण्याची गरज नाही, याचा अर्थ तोच होतो. इथे तसंच करू शकता, हे कॅन्सल करू शकता आणि इथे डोक्यावर बार लिहू शकता. म्हणजे अशासारखाच क्वेश्चन आहे आणि इथे दिलेले आहे. आपण ज्याप्रमाणे इथे सॉल्व्ह केलं का इथे दिलेले ऑलरेडी तसं. तर ह्या दोघांचं कन्वर्जन तुम्ही असं लिहू शकता. पुन्हा पुन्हा आले म्हणजे फक्त त्याच एकाच ग्रुपच्या डोक्यावर अशी बार लिहू शकता आणि असंच आन्सर येईल ते. ओके, म्हणजे त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये काय येईल, 999 येईल. दॅट्स ऑल फॉर नाउ. उद्या आपण पुढच्या गोष्टी घेऊया. समजलं सगळ्यांना? समजलं? हो सर. व्हेरी गुड. बाकीचे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ओके, सी यू टुमॉरो. हॅव अ नाईस डे.